बॅट्समन बॅट्समन सामन्याला सुरुवात होत असताना अंकित मुकेशच्या विरोधामध्ये येस पहिल्या शेड्यूल लेट्स प्ले. पहिल्याच शेड्यूलवरती फटका चढवला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी थोडंसं मिसफिल्डिंग आपल्याला पाहायला मिळेल पण एकच धाव. पॉवर प्ले नसेल याची नोंद घ्यायची. पहिल्यापासून 9 खेळाडू देखील तुम्ही बाहेर लावू शकता. असं नाहीये की 38 मध्ये तुम्हाला एक खेळाडू लावायचे किंवा 9 खेळाडू तुम्ही बाहेर लावू शकता याची नोंद घ्यायची. चांगला चेंडू त्या ठिकाणी नक्कीच बॉडी लाईनचा चेंडू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी केल्याच असता पंचांच्या उजव्या बाजूकडून राईट राऊंड द विकेट. चांगली गोलंदाजी अप्रतिम. अंकितचा विचार केला तर चांगली कामगिरी पार पाडत असताना आपल्याला संघासाठी पहिला चेंडू फुलर लेनचा चेंडू त्यानंतर डॉट डिलिव्हरी. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा अंकित गोलंदाजीसाठी सज्ज. फुलर लेनचा चेंडू अलॉंग दी कार्पेट खेळून काढले. चंद्रकांत स्वतः त्या ठिकाणी उपलब्ध असतील. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा सप्र मोठा उत्तुंग सरभरारीचा फटका खेळायचा होता. चांगली गोलंदाजी पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होईल आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्येचा जर आपण विचार केला तर 2च धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एकही विकेट गमावली नाही आहे पण चांगलं षटक अद्याप अंकितचा विचार केला तर लाजवाब गोलंदाजी त्याच्या माध्यमातून केली जाते. कारण पहिलं षटक 2 धाव्यांचं. कारण पहिल्या षटकापासून या ठिकाणी मोठे फटके खेळायला पाहिजे होते. ते मोठे फटके आपल्याला पाहायला मिळू शकत नाहीये पण नक्कीच निश्चितपणे या ठिकाणी चांगली गोलंदाजी अंकितच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. दुसऱ्या षटकाची जबाबदारी नामदेवच्या खांद्यावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळू शकते. वाईटचा इशारा आलाय आणि 1 बाउन्स देखील. वाईडचा इशारा प्लस 1 बाउन्स म्हणजे दुसरा नो असू शकतो मित्र. चांगली लाईन लेंथ डॉट चांगली गोलंदाजी या ठिकाणी नामदेवच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. कारण अप्रतिम लाईन इन लेंथ
हा फटका लाजवाब आहे. उंच खेळलेला फटका चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार. शॉटम फुल शॉटम जाब म्हणू शकतो. 6 धावेंसाठी हा फटका जात असताना नक्कीच पाहायला मिळतोय. हा देखील फटका सरळ केला. चंद्रकांत झेल काले झेल टिपतील काही चूक नाही होणार आहे. एक षटकारानंतर दुसरी सलग विकेट. दुसऱ्या चेंडूवरती विकेट. ही पहिली विकेट नक्कीच पहिला हादरा लागत असताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. नामदेव आणि चंद्रकांत या ठिकाणी चांगलं झेल चंद्रकांतच्या माध्यमातून आणि चांगली गोलंदाजी नामदेवच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळते. बॅट्समन नक्कीच डगआउट मध्ये परत असताना नक्कीच पाहायला मिळते आणि आता त्याची जागा घ्यायला जातो आहे सागर देशमुख. नक्कीच बदलापूर गावामधून बिलॉंग करणारा हा खेळाडू चांताराच्या या संघामधून आपण नक्कीच त्याला खेळताना पाहिलं असेल. पण आता मात्र व्यावसायिक क्रिकेटमध्ये BTCLच्या माध्यमातून नक्कीच खेळताना पाहायला मिळतं. ग्रामीण क्रिकेटमध्ये आपण त्याला चांताराच्या या संघातून पाहत असतो. पण आता मात्र व्यावसायिक क्रिकेटमध्ये BTCLच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला खेळताना पाहायला मिळतं. आणि त्याच प्रकारची फलंदाजी करण्याची अपेक्षा या ठिकाणी प्रत्येकाची असेल. कारण स्कोरबोर्ड चालवत राहणं या ठिकाणी फार गरजेचं. चालवत राहणं त्यापेक्षा पळवावं लागेल स्कोरबोर्ड. जुबैर या ठिकाणी काही चूक नाही करत आहेत. सलग दुसरा हादरा लागत असताना सागर याच्या स्वरूपामध्ये मोठा फटका खेळायचा होता. पण बॅट आणि बॉल समाजामध्ये तितका मधुर संपर्क झालेला नाही. फलंदाज या ठिकाणी बाद होईल. षटक समाप्त होईल. या ठिकाणी ओव्हर होईल. पाच चेंडू. षटक या ठिकाणी निश्चितपणे समाप्त होईल नामदेवचं. चांगली गोलंदाजी अंकितच्या मधून आपण पाहिलं. पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या आणि या षटकामध्ये देखील चांगल्या गोलंदाजीची सुरुवात. पहिला चेंडू निर्धाव चेंडू डॉट चेंडूची सांगता होत असताना एक डॉट चेंडू नक्कीच या ठिकाणी मोदी समान आपल्याला पाहायला मिळेल.
11 धावा फलकावरती नक्कीच पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षक आहेत दोन धावा नक्कीच या ठिकाणी मिळतील. जिथे एक धाव होती तिथे मात्र 2 धावा घेण्यामध्ये यश संपादित झालं. अंकितची चांगली गोलंदाजी या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. जर आपण विचार केला तर फटका फसला या ठिकाणी नक्कीच आपण पाहू शकता. सरळ खेळला फटका. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आणि आपण पाहतोय एक जाव मिळेल. एक धावेपेक्षा जास्त काही नाही आहे. जाव धावेपेक्षा जास्त काही नाही आहे. षटक या ठिकाणी समाप्त झालाय. षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली 15 धावा. विषयला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. एक जाव फारच खराब या ठिकाणी बॅटिंग परफॉर्मन्स आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहिला होता. कारण एवढ्या किंबहुना तुमच्या 40 ते 45 धावांपर्यंत तुम्ही पोहोचला पाहिजे होतात. रबर बॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला एवढ्या कमी धावा घेऊन चालणार नाही. या मोठ्या फटक्यांची आतिषबाजी आता इथून पुढे तरी सुरुवात करावी लागेल. फटका फसला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केला जाणार नाही. एकाच धावेमध्ये समाधान मानावं लागतं. सागर देशमुखची जी विकेट होती ती फार क्रुशियल ठरली. कारण जर आपण पाहिलं तर चांगलं बॅटिंग त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली असती. आणि आता विकेट गेल्यानंतर या दोन फलंदाजांना या ठिकाणी मुकेश बॅटमधून हा मात्र मोठा फटका पाहायला मिळतोय. बराच काळानंतर हा आलेला संघर्षाचा शंखनाद करत असताना षटकार. नक्कीच. आणि एक महत्त्वाची सूचना असेल देखील, तुम्ही BTCLच्या टी शर्ट शिवाय BTCLचा लोगो अनिवार्य, त्याच्याशिवाय तुम्ही खेळू नाही शकत याची नोंद घ्यायची. प्रत्येक खेळाडूला विनंती असेल. आणि जी स्पर्धा खेळता त्या स्पर्धेचं आणि त्या नियमांचं पालन करणं देखील तितकंच गरजेचं आहे. आणि ज्याप्रमाणे जी स्पर्धा खेळतात त्याचा लोगो टी शर्टवर असणं गरजेचं आहे. कारण ज्या वेळेला तुम्ही ती स्पर्धा खेळत असता त्यावेळेला त्या स्पर्धेप्रती आदर असणं देखील तितकंच गरजेचं आहे. आणि त्या आदराप्रती तुम्ही ते टी शर्ट घालायचं विनंती असेल. परत एकदा मुकेशला आपण पाहतोय. चांगला चेंडू त्या ठिकाणी, फुलर लेनचा चेंडू या ठिकाणी बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाही आहे. आणि लाजवाब गोलंदाजी. चांगला षटकार घालल्यानंतर
चांगला कमबॅक करणं विजयासाठी गरजेचं होतं आणि त्या प्रकारचा कमबॅक त्याच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं. कशा प्रकारे ओव्हर फिनिश करतो हे पाहणं देखील तितकंच गरजेचं. मुकेशच्या बॅटमधून नक्कीच चांगले फटके आपल्याला पाहायला मिळाले. हा मात्र फलंदाज बाद होईल. युमेश सेना विल डेफिनेटली हिट. फलंदाज या ठिकाणी निश्चितपणे बाद होत असताना मुकेशच्या स्वरूपात पाहायला मिळतो आणि त्याची जागा घ्यायला मैदानाच्या आतमध्ये वोझिल रॉड्रिगेज. हा फटका लाजवाब आहे आणि हा फटका मात्र सरळ स्ट्रेट आउट ऑफ द ग्राउंड आहे. फ्लॅट षटकार येतोय. चांगले बॅटिंग परफॉर्मन्स या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतोय. विनायकला बाद लाजवाब फलंदाजी करत षटकार आला. आशेल मात्र फलंदाज या ठिकाणी नक्कीच बाद होत असताना पाहायला मिळतोय. श्रीकांत या ठिकाणी चांगली गोलंदाजी चांगला कमबॅक षटकार नंतर नक्कीच विकेट प्रस्थापित करत असताना पाहायला मिळतोय. फलंदाज या ठिकाणी विनायक नक्कीच बाद होत असताना पाहायला मिळेल. त्याची जागा घ्यायला मैदानाच्या मध्ये मयूर. चांगला फटका त्या ठिकाणी नक्कीच क्षेत्ररक्षक आहेत. अविनाश रोकडेला पाहतोय सबस्टिट्यूट खेळाडू म्हणून. उझिलला पाहतोय पुन्हा एकदा बॅटिंगसाठी. चंद्रकांत गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत असताना पाहायला मिळतं. थोडंसं फील्ड चेंज करण्यात येते. फलंदाज या ठिकाणी त्रिफळाची होत असताना पाहायला मिळेल. फलंदाज बाद होईल आणि त्याची जागा घ्यायला मैदानाच्या आतमध्ये संजय शिंदेला आपण पाहतोय. त्याची जागा घ्यायला मैदानाच्या होजीलच्या नंतर नक्कीच संजयला या ठिकाणी बॅटिंग करावी लागेल आणि चांगली बॅटिंग करावी लागेल. कारण इथे जर आपण विचार केला तर नवीन पिक सक्सेशनमध्ये विकेट पडत असताना त्याच्यानंतर मात्र फलंदाजी करणं फार गरजेचं आहे. कारण ज्या वेळेला गुच्छामध्ये विकेट पडतात त्याच्यानंतर कुठेतरी दडपणाखाली येतो संघ. दडपण फेटाळून लावावं लागेल आणि फलंदाजीमध्ये मोठ्या फटक्यांची आतिषबाजी दाखवावी लागेल. बॅटची कडा होती त्या ठिकाणी. पूर्णपणे आवाज ग्राउंडमध्ये घुमला होता. पण यष्टिरक्षकाकडून मात्र चूक होत असताना स्वप्नील गायकवाड एक सेफ फिल्डर आहेत. त्या ठिकाणी नक्कीच झेल ड्रॉप होत असताना पाहायला मिळतं. आणि तसं गॅदर करायला देखील डिफिकल्ट होतं. कारण ज्या वेळेला टेनिस क्रिकेटमधून आपण स्विच करत असतो रबर बॉल क्रिकेटमध्ये त्वरित आता मात्र भन्नाट वेग पाहायला मिळाला. त्या तेज तर्रार गोलंदाज आहे आणि त्यात गोलंदाजीचं प्रत्यक्षिक उदाहरण मात्र चंद्रकांतच्या माध्यमातून आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळालं. स्किट झालं खेळपट्टीवरून आणि वेगाने मात्र यष्टिरक्षक हातामध्ये जात असताना पाहायला मिळाला. षटक क्रमांक
उर्वरित नक्कीच निश्चितपणे शेवटचं षटक या ठिकाणी शिल्लक असेल. आणि या शेवटच्या षटकामध्ये जर आपण संदेश परपलं पाहतोय, फटका लॉन्च पॅड मधून तर लॉन्च केला आहे आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. येस, धावा मिळत आहे तब्बल 6. येस, इट इज अ 6 षटका. चांगली लेंथ या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. संदेश या ठिकाणी गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. चांगला खेळाडू आहे. सर आपण विचार केला उजव्या हाताने गोलंदाजी डावखुऱ्यात आणि फलंदाजी ठिकाणी त्याच्या माध्यमात अष्टपैलू खेळाडू आहे आणि या अष्टपैलू खेळाडूला शेवटच्या षटकाची जबाबदारी दिली आहे. तिसरं षटक वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी शेवटचं षटक. तिसरा चेंडू मार्गस्थ असताना गोलंदाज तयार होतो परत एकदा. परत एकदा तोच एरिया टार्गेट केला जातोय, पण आता मात्र त्याच्यापेक्षा बेटर शॉट स्ट्रेट आउट ऑफ द ग्राउंड. घुटना टेकर तमाशात एक षटकार. थोडंसं लवकर पाठवलं असं मयूर साबळेला तर काहीतरी चित्र वेगळं पाहायला मिळालं असं. कारण मयूर साबळेची बॅटिंग लाजवाब आपल्याला पाहायला मिळते. कारण षटकारांची आतिषबाजी करणं ज्या वेळेला गरजेचं होतं त्यावेळेला मात्र थोडंसं सेन्सिबल क्रिकेट जास्त डिफेन्सिव्ह माइंडसेटने खेळण्यात आलं. पण आता ज्या प्रकारची गरज आहे त्या प्रकारची फलंदाजी त्याच्या बॅटमधून नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. मयूर साबळेला आपण पाहतो. 39 धावा दाफलकावरती नक्कीच पाहायला मिळतात. 50च्या पुढे तरी धावा तुम्हाला कुटाव्या लागतील या षटकाचा जर आपण विचार केला तर. मोठ्या फटके अजून लागवायला जेवढ्या जास्तीत जास्त धावा तुम्ही कराल ना तेवढं मात्र बॉलरसाठी एक स्पेस असेल गोलंदाजी करण्यासाठी. आता मात्र बॅट आणि बॉलचा तेवढा संपर्क नाही. 2 धावेसाठी प्रयत्न करावे लागतील. मयूर साबळेला स्ट्राईकवर येणं तितकंच गरजेचं आहे जितकं वाळवंटामध्ये पाण्यासाठी गरजेसाठी पळावं लागतं तेवढं मात्र या ठिकाणी स्ट्राईकवर राहणं गरजेचं. पण आता मात्र स्ट्राईक संजय शिंदेला पाहतोय. त्याच्यात एकमध्ये देखील दमखम आहे गोलंदाजी फलंदाजी करण्याचा. माफ करा, संदेश या ठिकाणी गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. चांगला फटका त्याच्या बॅटमधून देखील अलॉंग दी कार्पेट खेळून काढले. अप्रतिम क्षेत्ररक्षण. 2 धावा या ठिकाणी निश्चितपणे मिळतील. तिसरा धावेचा प्रयत्न या ठिकाणी नक्कीच केला जातोय. 3 धावा सुखरूपरित्या नाही होऊ शकणार. फलंदाज या ठिकाणी नक्कीच बाद होईल. इथे जास्त वेळ घेतला बघायला की आपला पार्टनर पळतोय की नाही, पण मात्र ज्या वेळेला पळाला त्याच्यानंतर मात्र त्या ठिकाणी आपल्याला काहीसं चित्र दुसरं पाहायला मिळालं. 2 धावा सुखरूपरित्या घेण्यामध्ये यश संपादित झालं. आता मात्र जय फलंदाजीसाठी नक्कीच आपल्याला पाहायला मिळू शकतो. फटका बराच काळ हवेमध्ये आहे. जुबेर नक्कीच इथे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. दुसरा धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी निश्चितपणे केला जाईल. तिसरी धाव घेण्यामध्ये देखील यश संपादित होते की नाही पाहावं लागेल. नक्कीच 2 धावा यशस्वीरित्या घेतल्यात आणि धाव फलक जाऊन पोहोचलाय 44 या आकड्यावरती. 44 रन्स ऑन द स्कोरबोर्ड.
45 धावांचं टार्गेट असेल आणि लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं ही सक्त ताकीद असेल तुम्हाला, कारण राधे 25 मिनिटांमध्ये षटक झालंय का? 5 षटकं नक्कीच तेवढ्या वेळात कंप्लीट करायची आहेत, कारण का आणि आता नक्कीच स्वप्नील गायकवाड इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळेल फलंदाजीसाठी आणि त्याच्या जोडीला कोण जातं हे पाहणं तितकंच गरजेचं असेल. सर थोडंसं लवकर आपण बॅट्समन मैदानात क्षेत्ररक्षण पटापट सजून घ्यायचा विनंती असेल. पंच सक्त ताकीद द्या, कारण आता देखील टायमर ऑन असेल. नक्की शेवटच्या राऊंडला सुरुवात होते. शेवटच्या राऊंडची पहिली मॅच पॅट्रोइट संघ विपक्ष नित्य 11 या दोन्ही संघांमध्ये. तर टॉससाठी दोन्ही संघांना विनंती असेल. नित्य 11 आणि पॅट्रोइट संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. नित्य 11 संघाच्या कर्णधाराला विनंती असेल कृपया करून टॉससाठी यायचं, टॉस केला जाईल. नित्य 11 संघाचे कर्णधार गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होत असताना पुन्हा एकदा पहिला चेंडू निर्धाव चेंडू या ठिकाणी फेकण्यामध्ये संपादित झालाय. निर्धाव चेंडूचं महत्व फार आहे, कारण या इनिंगचा जर आपण विचार केला तर सरळ खेळलेला फटका ही कॅच फार महत्वाची आहे आणि ती कॅच या ठिकाणी घेतली आहे मयूर यांनी. फार मोठी विकेट या ठिकाणी सुरुवातीलाच ओझिलच्या झोळीमध्ये मात्र टाकण्यामध्ये यश संपादित झाला. मयूर या ठिकाणी नक्कीच एक चांगली रनिंग फॉरवर्ड कॅच घेत असताना चांगलं फिल्डिंग मध्ये प्रत्यक्षिक दाखवतो.
चांगली गोलंदाजी अप्रतिम उझीलचं पहिलं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. थोडीशी मिसफिल्डिंग नक्कीच आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच्या आधाराने नक्कीच 2 धावा घेण्याचा प्रयत्न उचलतील फेकतील तोपर्यंत रनआउटची संधी आहे. त्या मालगतरित्या या ठिकाणी नक्कीच एखाद्या प्रेमिकेला हात लावावा तसं मात्र या ठिकाणी बॉल स्टंपला मात्र लावलाय आणि बेल्स मात्र पडलेली नाही आहे. नित्या 11 संघाला विनंती असेल कृपया करून टॉससाठी यायचा. पल्लू खेळायचा होता. चांगला फटका त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहेत 2 धावांचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल पण मात्र 2 धावा. कसा हा फटका तर मात्र स्टेडियमच्या बाहेर आहे. इन द एअर कॅन आउट ऑफ द पार्क. षटकार 7वा. हा देखील अजून एक फटका. क्षेत्ररक्षक आहेत पण दूरवरून पाहत राहतील. प्रेक्षकांना बनवलंय क्षेत्ररक्षक आणि चेंडूला पाठवलंय पुन्हा एकदा सीमारेषा पार 6 धावेंसाठी. नक्कीच वाईडचा इशारा आलाय या ठिकाणी. स्वैर चेंडू पंचांच्या हात समांतर धावा मिळतील. अवांतर रूपात नक्कीच 1 भर पडेल. पुन्हा एकदा जय गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना पुन्हा एकदा वाईडचा इशारा आलाय पंचांना मात्र आज कवायत करण्याची संधी पूर्णपणे देत असताना आणि वाईडचा इशारा येतोय पुन्हा एकदा. वी संवाद फुलकवृत्ती नक्कीच पाहायला मिळतात.
हलक्यारीत्या चेंडू खेळून काढला. आता मात्र चांगली लाईन लेंथ आणि अप्रतिम गोलंदाजी. कारण जर विचार केला जयचा तर हे षटक देखील चांगलं फेकण्यामध्ये यश संपादित केलं. पुढचं षटक माझ्यामध्ये परफॉर्मन्स ओव्हरचं षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आणि या परफॉर्मन्स ओव्हरच्या षटकामध्ये 15 धावा ओझिल रॉड्रिगसला या ठिकाणी नक्कीच निश्चितपणे रोखायच्या आहेत. नक्कीच या ठिकाणी फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतोय. तसा वाईट चेंडू नसेल माझ्यामध्ये. चौकार आहे. 4 धावा नक्कीच निश्चितपणे या ठिकाणी मिळतील. हा देखील फ्लॅट षटकार. काय लाजवाब बॅटिंग. अंकितच्या बॅटमधून चेंडूला पाठवलाय गोळीच्या वेगाने. मात्र त्या विटेवरती नाव लिहिल्यासारखा चेंडू मात्र त्या ठिकाणी पाठवून दिला. चेंडूला पाठवलं सीमारेषा पार. 7 धावा. एक चेंडू 3 धावा. गुरुच्या बॅटमधून हा अजून एक षटकार. +5 धावा या षटकामध्ये ऍड होतील. ओझिलचं जे पहिलं षटक आठवतं त्याच्यानंतर हे षटक त्याला विसरावं लागेल. पण लक्षात राहील ते म्हणजे गुरुदेवच्या. कारण लाजवाब अफलातून बॅटिंग नक्कीच त्याच्या बॅटमधून पाहायला मिळते. 43वा दखलकर्ते झाले. 2 धाव्यांची गरज आहे. नित्य 11 संघ लास्ट कॉल असेल अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. नाहीतर समोरचा संघ टॉस विन असं घोषित केलं जाईल. नित्य 11 संघ लास्ट कॉल. जिथे असाल तिथून लवकरात लवकर यायचं. नित्य 11 संघ लास्ट कॉल असेल तुम्हाला. एक धामी. डिसाईड करूनच यायचं जे घ्यायचं ते. कारण एकही मिनिट वेळ दिला जाणार नाही.
टॉस नंतर इमिडीची आज इन ऍक्शन मध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी. आणि सामना जिंकलाय तोही MS धोनी स्टाईल मध्ये. सामन्याला फिनिश केलंय, चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार 6 धाब्यांसाठी आणि या षटकारा समवेत सामना देखील जिंकलाय. गुरुदेवची चाललेली बॅट मात्र या ठिकाणी लाजवाब अफलातून खेळी त्याच्या बॅटमधून नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली. आणि जर आपण विचार केला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील गुरुदेव पाहायला मिळतोय. गुरुदेव नक्कीच या